तर जळगाव जिल्ह्याला गेल्या 7 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात सुमारे 7200 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 7 दिवसापासून खरं तर अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत असून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मात्र जिल्ह्यात शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे। जळगाव जिल्हा हा सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यांमध्ये केळी पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळते आहे। आपण चोपडा तालुक्यातील धानोरा शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय खरं तर सातत्याने या ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या परिसरातील हजारो हेक्टर केळीच्या बागा ज्या आहेत या आडव्या झालेल्या आहेत। खरं तर ज्या पद्धतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून केळी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी केळी उत्पादक शेतकरी देखील आहेत। काका, काय सांगणार? या पद्धतीने खरं तर अवकाळी पाऊस सुरू आहे, किती दिवसापासून हा पाऊस सुरू आहे, कशा पद्धतीचं वारा वादळ जे आहे या परिसरात आल्याचं पाहायला मिळतंय? 7-8 दिवसापासून अवकाळी पाऊस, गारपीट चालू आहे। नुकसान भरपूर झालेलं आहे केळीचं। आमच्या शेतातला 2 हेक्टरची केळी संपूर्ण आडवी झालेली आहे। तरी आमदार साहेब येऊन गेले, पंचनामे झालेत, गुलाबराव पाटील येऊन गेलेत। तर थोडंसं लवकरात लवकर जर आम्हाला हे मिळालं तर बरं होईल, जर असं सहाय्य मिळालं तर। ज्या पद्धतीने आता हे नुकसान झालेलं आहे, खरं तर ही केळी जी आहे आपली बाग पूर्ण आडवी झालेली आहे, साधारणतः किती लाख रुपयाचं नुकसान होतं? कमीत कमी आमचं वैयक्तिक नुकसान 2 शेतातलं कमीत कमी 18 ते 20 लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे सर। साधारणतः किती दिवसापासून जे आहे वादळी वारा सुरू आहे आणि कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे? गेल्या 15 दिवसापासून धानोरा परिसरात 2 वेळेस वारा वादळ आणि गारपीट झालेले आहे। यामुळे लाखो शेतकऱ्यांचं हजारो हेक्टर केळी नेस्ताभूस्ता आपण पाहतात की कशी झालेली आहे। याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एक शेतकरी या केळी पिकाला वर्षभर तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवतो आणि अवघ्या काही क्षणात होत्याचं न होतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या परिसरात नुकसान झालेलं आहे। मागणी शासनाकडे एवढीच राहणार आहे की आता पंचनामे तर पूर्ण झाले आहेत, मात्र तात्काळ मदत आम्हा शेतकऱ्यांना मिळावी हीच मागणी आमची राहणार आहे। खरं तर गेल्या काही वर्षापासून जे आहे केळी पीक विम्याचा प्रश्न देखील खरं तर प्रलंबित आहे। अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे, त्यातच आता हे अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। काय मागणी असणार? विमे बाकीचे काही शेतकऱ्यांना मिळाले, काहींना मिळाले नाहीत। यात या बँकांचा देखील मोठा घोडा आहे। बँकांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्य करावं ही एवढी विनंती राहणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।